श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 21 मे वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग. सध्या 17 मेपासून अधिक महिना सुरू झालेला आहे आणि या अधिक महिन्यामध्येच हा गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचे राजा म्हणून ओळखले जाते, म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात. आता अधिक महिन्यामध्ये हा गुरु पुष्यामृत योग आल्यामुळे याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पुष्य नक्षत्राचा अर्थ होतो की पोषण करणारा, आणि या पुष्य नक्षत्राचं शुभचिन्ह म्हणजे गायीचे स्तन. याच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानलं गेलं आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखं आहे. पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला आणि मनाला शांत करणारं या नक्षत्रामध्ये 3 तारका दिसतात, ज्या बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचं वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य असं देखील म्हटलं जातं आणि तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा असं म्हटलं जातं. आणि गुरु पुष्यामृत योगासारखे हे जे शुभ योग आहे तर हे संपूर्ण वर्षात येत नाही, जे अतिशय शुभ, पुण्य आणि फलदायी असतात. वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा हा गुरु पुष्यामृत योग येत असतो. अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरु पुष्यामृत योग हा श्रेष्ठ आहे असे मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग येतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे. तब्बल 11 वर्षानंतर अधिक महिन्यामध्ये हा गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. या गुरु पुष्यामृत योगाचा प्रारंभ उद्या 21 मेला सकाळी 6:01 होणार आहे आणि समाप्ती उत्तर रात्री 2:49 संपणार आहे. आणि म्हणून संपूर्ण दिवसभर आपल्याला या गुरु पुष्यामृत योगाच्या ज्या काही सेवा आहे किंवा जे काही उपाय आहे तर ते करता येणार आहे. या गुरु पुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरु पुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळते. आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर राहतो असं देखील म्हटलं जातं. गुरु पुष्यामृत योग हा तंत्र, मंत्र, साधना, संकल्प, जप करण्यासाठी उत्तम आहे. या काळात केलेली साधना ही आपल्याला दुप्पट पटीने फळ देत असते. गुरुपुष्य योगाच्या दिवशी गुरुमंत्र घेणे हे देखील उत्तम मानले जाते. जर तुम्ही अजूनही गुरुमंत्र घेतला नसेल किंवा तुमचे कोणीही गुरु नसेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच गुरुमंत्र घेऊ शकता. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवारी गुरु पुष्यामृत योगावर सकाळीच घरात आपल्याला एका ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक काढल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. पैसा, सुख, संपत्ती सर्व काही मिळेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर हे स्वस्तिक कुठे काढायचे आहेत, कोणत्या वेळेत काढायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहील. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जी काही सेवा सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी
गुरुपुष्यमृत योगावरती करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला तुमच्या घरात फक्त एका ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे। जेव्हा तुम्ही हे स्वस्तिक तुमच्या घरात काढता तेव्हा त्या स्वस्तिकमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा, गरिबी, दरिद्रता ही बाहेर फेकली जाते आणि घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते। आपल्या हिंदू धर्मात अशी काही चिन्ह आहे जी खूप शुभ मानली जातात। यापैकीच एक आहे ते म्हणजे स्वस्तिक। स्वस्तिकचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दिशेला केले तरी सकारात्मक ऊर्जा ही 100 पटीने वाढते। हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बरेच लोक घराच्या आत विशेष तिथीवरती स्वस्तिक काढत असतात आणि त्या स्वस्तिकचा त्यांना खूप जास्त फायदा होत असतो। या स्वस्तिकमुळे त्यांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात। स्वस्तिकच्या 4 ओळींची तुलना 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, 4 जग आणि 4 देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि भगवान श्री गणेश यांच्याशी केला गेला आहे। स्वस्तिकच्या जेव्हा 4 ओळी जोडल्यानंतरनं मध्यभागी बनलेला बिंदू वेगवेगळ्या समजुतीद्वारे परिभाषित केला जातो आणि हेच स्वस्तिक जर तुम्ही विशेष तिथीवरती योग्य पद्धतीने बनवले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा व्यक्तीचे संरक्षण करते, आपल्या घराचं संरक्षण करत असते। आणि जर हेच स्वस्तिक तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने बनवले तर त्याचा गंभीर परिणाम जो आहे तर तो सुद्धा निर्माण होऊ शकतो। म्हणून स्वस्तिक काढताना हे कधीही व्यवस्थितच काढायचं असतं। आता या गुरुपुष्यमृत योगावरतीच आपल्याला घरात एका ठिकाणी स्वस्तिक का काढायचं आहे, हे स्वस्तिक काढल्याने नक्की कोणता फायदा होतो, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि गुरुपुष्यमृत योग हा दिवस देखील यांना समर्पित आहे। अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि जेव्हा तुम्ही असं स्वस्तिक तुमच्या घरात काढता तेव्हा धनलाभाचे योग जुळून येतात। हे चिन्ह घरात बनवल्याने घरातील ग्रहदोष, वास्तुदोष हे देखील दूर होतात आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं। आता जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य हे सुधारत नसेल, सतत कुटुंबामध्ये जर आजारपण असेल, घरातील वातावरण हे आनंदी राहत नसेल, शांत राहत नसेल तर तुम्ही हा उपाय करायचाच आहे। त्याचबरोबर तुमच्या घरातील व्यक्तींची प्रगती होत नसेल, व्यक्तीच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येत असेल, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती व्यवस्थित नसेल, माता लक्ष्मी, भगवान कुबेर हे तुमच्यावरती प्रसन्न नसतील, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही दोष आहे, ग्रहदोष आहे किंवा वास्तुदोष आहे, तर हे स्वस्तिक जेव्हा तुम्ही काढतात तेव्हा तुमच्या घरातील यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते। घरातील नकारात्मक ऊर्जा ही देखील नष्ट होते, घराची, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। आता स्वस्तिक हे तुमच्याकडे जर लाल चंदन असेल तर लाल चंदन तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन त्यात पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे। आता लाल चंदन नसेल तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आहे, पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे। आता पहिलं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारावरती डाव्या आणि उजव्या साईडला मधोमध तुम्हाला हे जे 2 स्वस्तिक आहे तर हे बनवायचे आहे। मधोमध म्हणजे आपला जो मुख्य प्रवेशद्वार असतो त्याचा जो मधला भाग असतो मधोमध, तर तिथे मध्यभागी तुम्हाला एक डाव्या आणि एक उजव्या साईडला हे 2 स्वस्तिक बनवायचे आहे। स्वस्तिक बनवल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षतासुद्धा लावायच्या आहेत आणि स्वस्तिक बनवताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे। जेव्हा तुम्ही असं स्वस्तिक तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढता तेव्हा घरातील वास्तुदोष दूर होतो आणि घरातील संपूर्ण कुटुंबाचे सदस्यांचे संरक्षण होत असतं, म्हणून तिथे पहिलं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे। त्यानंतर पुढचं स्वस्तिक हे तुम्हाला उंबरठ्यावरती काढायचं आहे। आता गुरुवार आहे, गुरुपुष्यमृत योग आहे, म्हणून उंबरठ्यावरती स्वस्तिक काढण्या अगोदर
हळदीचं लेपन करून घ्या आणि यानंतर उंबरठ्यावरती तुम्हाला मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावरती हे स्वस्तिक काढता तेव्हा तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी हे स्वस्तिक खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तिथे सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला सुद्धा हळद कुंकू लावायचं आहे. यानंतर पुढचं स्वस्तिक आहे ते म्हणजे तिजोरीवरती किंवा पैशांच्या ठिकाणी. जिथे तुम्ही पैसे ठेवता, तुमची तिजोरी आहे, तर तिथे तुम्हाला बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने एक स्वस्तिक काढायचं आहे. जेव्हा तुम्ही तिजोरीवरती स्वस्तिक काढता तेव्हा देवी लक्ष्मी, भगवान कुबेरदेव हे प्रसन्न होतात आणि ज्यामुळे आर्थिक अडचणी ह्या दूर होतात. आता स्वस्तिक हे काढायला खूप सोपं आहे, खूप कमी वेळ लागतो, परंतु याचं मिळणारं फळ हे 100 पटीने येत असतं. यानंतर पुढचं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे. जो आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण गॅस वापरत असतो, गॅस शेगडी असतो, तर तिथे त्या शेगडीवरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. कारण आपल्या घरामध्ये, आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा वास करत असते. जर आपलं स्वयंपाकघर स्वच्छ असेल, स्वयंपाकघरामध्ये आपण असं स्वस्तिक काढून त्याची पूजा केली तर माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होते आणि ज्या घरात अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घरात लक्ष्मी ही देखील नेहमी प्रसन्न राहते. आणि म्हणून तिथे सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकला सुद्धा हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे. यानंतर पुढचं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला जे तुमचा पिण्याचा माठ आहे किंवा पिण्याचं फिल्टर आहे पाणी पिण्याचं, तर त्या माठावर तुम्हाला पुढचं स्वस्तिक काढायचं आहे. जेव्हा तुम्ही पिण्याच्या माठावर किंवा फिल्टरवरती असं स्वस्तिक काढता तेव्हा घरातील वातावरण आनंदी, शांत राहते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते. कारण आपण त्या माठातील पाणी पित असतो आणि आपलं संपूर्ण कुटुंब त्याच माठातील पाणी पित असतं आणि तिथे हे स्वस्तिक काढल्याने त्याचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो. म्हणून तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर पुढचं स्वस्तिक म्हणजे तुळशीपाशी. तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीला साक्षात माता लक्ष्मी म्हटलं जातं. या अधिक महिन्यामध्ये बरेच जण 33 दिवस दररोज भगवान विष्णूंना 33 तुळशीपत्र अर्पण करत असतात. ही एक प्रकारची सेवा आहे किंवा व्रत देखील म्हणू शकतो. जर आपण अधिक महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी भगवान विष्णूंना 33 तुळशीपत्र अर्पण केले तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून या महिन्यामध्ये तुळशीची विशेष पूजा केली जाते. छान तुळशीला जल अर्पण करायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे आणि तुळशीच्या वृंदावनवरती किंवा तुळशीची कुंडी असेल तर त्या कुंडीवरती किंवा तिथे कुठे काढायला जागा असेल तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला हळद कुंकू लावून त्याची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. यानंतर पुढचं स्वस्तिक आहे ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये. आपल्या देवघराची जी मागची बाजू असते तर त्या मागच्या साईडला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. जेव्हा पण आपल्या देवघरामध्ये असं स्वस्तिक काढतो तेव्हा आपल्या देवघरामध्ये जी काही दैवी शक्ती आहे तर ती जागृत होत असते. देवी देवता हे आपल्या कुटुंबावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आणि म्हणून तिथे एक स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे. त्याचबरोबर पुढचं स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे, उत्तर दिशेला जी काही भिंत असेल तर त्या भिंतीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे. आता उत्तर दिशेला का काढायचं आहे? कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी, भगवान कुबेरांची दिशा मानली जाते. त्या दिशेकडूनच आपल्या घरामध्ये धनसंपत्ती, पैसा हा येत असतो आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी उत्तर दिशेच्या भिंतीवरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि प्रत्येक स्वस्तिक काढताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये उद्या सकाळीच असे स्वस्तिक तुम्ही नक्की काढा. श्रद्धेने, निष्ठेने तुम्ही हा उपाय करा. या उपायाचं तुम्हाला 100% फळ प्राप्त होईल. स्वस्तिक काढताना व्यवस्थित काढायचं आहे. आपल्या उजव्या हाताच्या जे करंगळीजवळचं बोट असतं अनामिका, तर त्याच बोटाने स्वस्तिक काढायचं असतं. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या असतात. कडाच्या लाईन या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक हे सुद्धा पूर्ण होत नाही. उलटं स्वस्तिक काढलं तर त्याचे दुष्परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. म्हणून व्यवस्थित स्वस्तिक कसं काढायचं पाहून घ्या आणि त्याच पद्धतीने हे स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाईला थोडासा गूळ खाऊ घालायचा आहे. गुरुपुष्यामृत योग आणि गाईचे
खूप जवळचे संबंध आहे आणि म्हणून तुम्हाला दिवशी गोसेवा ही सुद्धा आवर्जून करायची आहे. छान गाईला हळद कुंकू लावा आणि तिला थोडासा गूळ खाऊ घाला किंवा गूळ चपाती खाऊ घातली तरीही चालेल. जेव्हा तुम्ही या दिवशी गोसेवा करतात, गाईला हिरवा चारा किंवा असा गूळ खाऊ घालतात ना, तेव्हा तुमचे प्रगतीचे मार्ग हे खुले होतात. साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते. 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून या दिवशी तुम्हाला गोसेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. छान एक मातीची पंती घ्या, दुहेरी कापसाची वात लावा, शुद्ध गाईचं तूप घाला आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे, ईशान्य दिशेला लावायचा आहे. यामुळे बघा आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. तर अशा पद्धतीने हे काही छोटेसे उपाय आहेत, ह्या काही सेवा आहे ज्या आपल्याला उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती करायच्या आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.